मित्रांनो, एक्झाम तोंडावर आली आहे. आता मुलं अजूनही सेल्फ स्टडीच्या मागे लागले. ती चूक करताय, त्याच्यामुळे बॅकलॉग राहण्याचे चान्सेस आणि बॅकलॉग राहिला करिअर खराब होतंय. सो मित्रांनो, आता सेल्फ स्टडी न करता आता कुणाच्या तरी मदतीने स्टडी करा. तो तुमचा मित्र असेल, सिनियर असेल, टीचर असेल किंवा कुठले क्लासेस सबस्क्रिप्शन असतील. सो मित्रांनो, सेल्फ स्टडी आणि गाइडेड स्टडी मधला फरक सांगतो, एंड सेमला काम होईल. बघा, सेल्फ स्टडी मध्ये काय होतं, स्वतः आपण सिलेबस ठरवतो. तो मोस्ट ऑफ टाइम तो 100% शुअरच असेल असं नाही. टाइम जास्त लागतो. आपले डाऊट्स असतात ते 100% क्लिअर होतच नाही, कारण डाऊट्स आपण क्लिअर होत नाहीये. स्ट्रेस जास्त येतो आणि पासिंगची गॅरंटी नसते. हा सेल्फ स्टडीचा ड्रॉबॅक आहे. आणि टाइम सगळ्यात जास्त जातोय, वरून पासही होईल माहित नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण जर गाइडेड स्टडीला गेलो तर सिलेबस एक्झाम पॅटर्न वाईज आपल्याकडनं कोणीतरी अभ्यास करून घेतं, कारण त्याला माहिती आहे काय येणार आहे काय नाही. जो इम्पॉर्टंट आहे, हाय वेटेज, त्याच्यावरच तो फोकस करायला लावतो. विदिन टाइम आपला सिलेबस कंप्लीट होतो. 100% गॅरंटी असते पासिंगची. डाऊट्स आले ते लगेच क्लिअर होतं आणि कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला जातो मित्रांनो. आणि ही वेळ आहे, आता परीक्षेचे 8-15 दिवस आधी फक्त गाइडेड स्टडीने स्टडी करा. मित्रांनो, गाइडेड स्टडी तुम्ही मित्रांकडून करा, सिनियर कडून करा, टीचर कडून करा, किंवा कोणीच नसेल तर पर्पल ॲप वर न करा. विचार करू नका, हीच योग्य वेळ आहे. आमचे रेकॉर्डेड क्रॅश कोर्सेस आहेत. ते क्रॅश कोर्सेस एकदम शॉर्ट पिरियड मध्ये विषय कसा काढायचा ते तुम्हाला शिकवतो. जेवढं पेपरला येतं तेवढंच दिलंय, तेवढंच करा. पर्पल ॲडचं सबस्क्रिप्शन घ्या, गॅरंटेड तुमचा ही एंड सेम पर्पल ॲड सोबत स्कोरिंग होईल. सो कारण लक्षात ठेवा, एक बॅकलॉग आपलं करिअर खराब करू शकतं. बेस्ट ऑफ लक.